बातमी पुण्यात आहे। पुण्यामधील हवेलीमध्ये पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ पाहायला मिळतो। एका तरुणावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। या हल्ल्यामध्ये तरुण वाचलेला आहे, मात्र हवेली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर हा सगळा प्रकार घडला। सिंहगड परिसरातील घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पुण्यातील हवेलीमध्ये पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। एका तरुणावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। रेवती हिंगवे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। रेवती, नेमकी काय घटना घडलेली आहे आणि पोलिसांकडून आता काय कारवाई केली जाते? नक्कीच तुझ्या आपण बघतोय की पुन्हा एकदा कोयता गँग पुणे शहरात ऍक्टिव्ह झालेली आहे आणि पुण्यातील हवेली तालुक्यात हा सगळा प्रकार घडलेला आहे, जिकडे एका तरुणावरती कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। या हल्ल्यात खरं तर तरुण वाचलेला आहे, मात्र पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती हा प्रश्नचिन्ह आहे। अगदी सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एका परिसरामध्ये ही सगळी घटना घडली आणि खरं तर प्राथमिक माहिती अनुसार असं कळते ऋतुजा की कुठल्या तरी जुन्या वादातून हे सगळं घडलेलं आहे। जर आपण मागच्या काही दिवसांमध्ये बघितलं तर कोयता गँग जी आहे ती ऍक्टिव्ह झालेली आहे। सातत्याने गाड्यांची तोडफोड किंवा नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न ते सातत्याने करत आहेत। खरं तर आता सध्या प्राथमिक माहिती अनुसार हे जुन्या वादातून झालेला हा हल्ला आहे आणि पुणे पोलीस सध्या जे आरोपी आहेत त्याच्या शोधात आहेत। जर आपण बघितलं तर हे वारंवार या घटना पुणे शहरात सारख्या होत आहेत आणि त्यावरती पुणे शहर नक्की सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न देखील उपस्थित राहतो। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।